भाजपमध्येच जायचं की प्रहारमध्ये? शिंदेंच्या शिवसेनेत खल सुरू आहे। सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीनंतर संजय राऊतांनी मोठा दावा केलाय। शिंदेंच्या पाठीशी महाशक्ती आहे, कोर्टाच्या रेकॉर्डवर आलं असं राऊतांनी म्हटलंय। तर मातोश्रीवर उबाठाच्या विलिनीकरणावर चर्चा असं म्हणत नवनाथ बन यांनी राऊतांना उत्तर दिलंय। माझी आजची माहिती अशी आहे की समोरच्या बाजूला चलबिचल सुरू झाली आणि भारतीय जनता पक्षामध्ये मर्ज व्हायचं की जो एक लहान पक्ष त्याने आपल्यामध्ये घेतलेला अलीकडच्या काळामध्ये प्रहार, मला वाटतं त्यांच्यामध्ये मर्ज व्हायचं टीएमसी प्रमाणे। या संदर्भात आता लवकरच फुटीर गटाचे नेते हे दिल्लीला येतील आणि त्यांच्या पक्षाचे प्रमुख अमित शहा यांच्याशी चर्चा करतील। स्वतः सुद्धा काँग्रेसमध्ये मर्ज होण्याची तयारी केली असेल, त्यामुळे तुम्ही सल्ले देऊ नका। तुम्हाला कदाचित एमआयएम मध्ये मर्ज व्हावं लागेल किंवा समाजवादी पार्टीमध्ये मर्ज व्हावं लागेल अबू आसिम आझमीच्या। वारंवार फुटीर गटाचे नेते शिंदे हे वारंवार सांगत होते आमच्या मागे महाशक्ती आहे, याचा त्यांनी उल्लेख केला। आमच्या मागे महाशक्ती आहे, त्याच्यामुळे आमचं कोणी वाकडं करू शकणार नाही, हे सुद्धा न्यायालयाच्या रेकॉर्डवरती आलेलं आहे। एकाच वेळेला सगळे सुरतला जाणं, सुरतवरून गुवाहाटीला जाणं, तिथून गोव्याला येणं हा योगायोग नाही, हे सुद्धा सन्माननीय कपिल सिब्बल यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलेलं आहे। 2019 ला तुम्ही युती म्हणून निवडणूक लढलात, भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वात निवडणूक लढली, देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री होणार हे जाहीर सभेमध्ये अमितभाई शहा, पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी सांगितलं, तरी देखील फक्त आणि फक्त सत्तेसाठी हिंदुत्ववादाच्या पाठीमध्ये खंजीर खुपसून तुम्ही काँग्रेस सोबत गेलात। त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीची भाषा वापरू नका, तुम्हाला तो नैतिक अधिकार नाही।